नवीन पिढी पुढे एआय सारखं तंत्रज्ञान संतुलितपणे वापर करण्याचं आव्हान आहे आणि त्यांनी ते पेललं पाहिजे असं मत अतुल कहाते यांनी मांडलं। कॉम्रेड अविनाश पानसरे व्याख्यानमालेत एआय आणि जन आंदोलन या विषयांवर ते बोलत होते। कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये कॉम्रेड अविनाश पानसरे स्मृती व्याख्यानमाला सुरू आहे। या अंतर्गत अनेक विचारवंत आपले विचार मांडत असतात। यात तंत्रज्ञानाचे फायदे तोटे आणि संतुलित वापरासंबंधी ज्येष्ठ विचारवंत अतुल कहाते यांचं व्याख्यान झालं। नव्या तंत्रज्ञानानुसार 21व्या शतकामध्ये प्रगती करत असताना एआय सारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवा पिढीने फेसबुक, एआय, व्हॉट्सअप सारख्या माध्यमांचा उपयोग करून प्रगती केली पाहिजे। पण फेसबुक सारख्या माध्यमातून वापर केल्याचं लक्षात आल्यानंतर अनेक राज्यकर्त्यांनी आपल्या राज्य शासन प्रक्रियेमध्ये यांचा वापर केला आणि जनमानसावर प्रभाव टाकण्यामध्ये यशस्वी झाले। मात्र या साधनांचा विषारी प्रचार करण्यासाठी उपयोग केल्यामुळे मानव जातीला या धोकादायक होऊ शकतात असं मतही त्यांनी व्यक्त केलं। अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींकडे लक्ष देत असताना या नव्या तंत्रज्ञानामुळे माणूसच माणसाचा शत्रू होऊन त्याला नेस्तनाबूत करेल की काय अशी भीती असल्यामुळे या सर्व साधनांचा वापर करताना जागरूकता आणि अभ्यासपूर्ण वापर करून चांगल्या गोष्टींसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरावं। या तंत्रज्ञानाचा वाईट वापर आणि त्याचे होणारे परिणाम याचा जगामध्ये विचार करायला हवा असं त्यांनी स्पष्ट केलं।